नमस्कार सिंह राशीच्या लोकांनो, आपल्या सर्वांचे महत्त्वाचा ज्योतिष कार्यक्रमात स्वागत। मित्रांनो, ईश्वर तुम्हाला सगळं काही देतात, पण त्याच्या बदल्यात खूप मेहनतही करून घेतात। तुमचं संघर्ष खूप मोठं असतं, पण एक गोष्ट निश्चित आहे की तुम्ही कितीही कठीण परिस्थितींना सामोरं जा, कितीही कठीण काळ तुमच्या आयुष्यात येवो, तुम्ही त्या अडचणींना सामोरं जाणं, त्यातून बाहेर पडणं खूप चांगल्या प्रकारे जाणता। पाहता गेलं तर तुम्ही इतर लोकांसाठी एक उदाहरण आहात की जीवनातील कठीण प्रसंगांना कसं सहन करावं आणि कोणतीही तक्रार न करता, न रडता आयुष्यात कसं पुढे जावं। या काही गोष्टी तुमच्या जीवनाशी इतक्या गुप्तपणे जोडलेल्या आहेत की त्या कुणालाही सांगू नका। व्हिडिओच्या शेवटी आम्ही तुम्हाला काही अशा गोष्टी सांगणार आहोत ज्याचं कुणाशीही बोलणं योग्य नाही। त्याचप्रमाणे एक अतिशय महत्त्वाचा उपायही सांगणार आहोत। सिंह राशीच्या लोकांनो, फक्त व्हिडिओ संपूर्ण बघा। जर तुम्ही मध्येच थांबवला तर काहीच समजणार नाही आणि तुम्ही इथून अर्धवट ज्ञान घेऊन जा आणि मग तुमच्या जीवनात काहीही बदल होणार नाही। ज्या गोष्टी मी सांगणार आहे त्या खूपच महत्त्वाच्या आहे। एक भयंकर वादळ तुमच्या जीवनात येणार आहे, त्याची तुम्हाला कल्पनाही नसेल, आणि संकटही येतील, परंतु ती दुसऱ्या मार्गाने निघून जातील। वेळ न दवडता चला व्हिडिओची सुरुवात करूया। पण त्याआधी एक विनंती आहे, संपूर्ण भक्तिभावाने कमेंटमध्ये जय सूर्यदेव लिहायला विसरू नका। सिंह राशीच्या लोकांनो, आम्हीही मातेसमोर प्रार्थना करतो, देवाकडे अशीच इच्छा व्यक्त करतो की तुमच्या जीवनात आनंद, सुखशांती यावी। तुमच्या जीवनात येणाऱ्या संकटांना भगवान सूर्यदेव दूर लावून टाको। जर तुम्ही पहिल्यांदाच आमच्या चॅनेलवर आले असाल तर चॅनेल सबस्क्राइब करून बेल आयकॉन नक्की दाबा। आमच्या परिवाराशी जुळा, आम्हाला आनंद होईल, आमचा आत्मविश्वास वाढेल। मित्रांनो, सध्या तुमच्या जीवनात जे काही चाललं आहे ते खूपच विचित्र आहे। तुम्हाला लहान लहान यश मिळत आहे, पण अजूनही तुमच्या मनात शांती आणि समाधान नाही। तुमच्या आजूबाजूला काही लोक असे आहेत जे तुम्हाला नेहमी त्रास देतात। तुमच्यात एक मोठी कमतरता आहे, तुम्ही कुणालाही नाही म्हणू शकत नाही आणि लोक याचा फायदा घेतात। सिंह राशीच्या लोकांनो, मी जे सांगतोय ते नीट ऐका आणि तुमच्या जीवनात विचार करा। तुम्ही अनिच्छेनेही लोकांची मदत करता आणि मग मनात त्रास होतो, पण बाहेर काही बोलू शकत नाही। त्यामुळे तुम्ही खिन्न होता, वाईट वाटतं। ग्रहांच्या स्थिती आता अशा होत आहेत की येणारा काळ तुमच्यासाठी द्विविध परिणाम देणारा ठरेल। काही गोष्टींमध्ये यश मिळेल, पण अचानक एखादी अशी घटना घडेल की तुमचं मन पुन्हा दुखावेल आणि सावरायला कठीण जाईल। हे देवाचं विधान असू शकतं किंवा तुमचं भाग्य। तुमची रास एकमेव अशी रास आहे जिला जीवनात सर्वाधिक संघर्ष करावा लागतो। परीक्षांचं प्रमाण जास्त असतं। देव तुम्हाला सर्व काही देतात, पण त्यासाठी मेहनतही जास्त करून घेतात। तुमचे जीवन संघर्षमय असतं, पण हेही निश्चित आहे की कितीही अडचणी येवोत, कितीही कठीण काळ असो, तुम्ही त्या अडचणींना सामोरे जातात आणि लढून पुढे जाता। सिंह राशीच्या लोकांनो, तुम्ही इतरांसाठी एक आदर्श आहात। कठीण परिस्थितीत कसं वागायचं, कसं उभं राहायचं हे इतरांना शिकवता। तुमच्या संघर्षाने इतरांना प्रेरणा मिळते। पण सध्या तुमच्या जीवनात व्यापाऱ्यांसाठी थोड्या समस्या निर्माण होऊ शकतात। काही अडथळे येतील, काही पैसे अडकतील जे भविष्यात त्रासदायक ठरतील। व्यवसायात लहान मोठ्या अडचणी येतच राहतील, ज्या तुमच्या संयमावर परिणाम करतील। सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तुमचं आकर्षण चुकीच्या गोष्टींकडे वाढू शकतं। तुमची मानसिकता बदलायला लागेल। तुमच्या संगतीत काही असे लोक येतील जे तुम्हाला चुकीच्या मार्गावर नेण्याचा प्रयत्न करतील। त्यामुळे सावध राहणं आवश्यक आहे।
तुम्हाला लवकरच एक कठोर निर्णय घ्यावा लागेल, अतिशय महत्त्वाचा निर्णय, जो घेताना तुमचं मन गोंधळलेलं असेल. सिंह राशीच्या लोकांनो, तुमच्या भोवती असे काही लोक असतील जे काहीतरी बोलतील, काहीतरी घडेल जे तुमच्या मनाला स्पर्शून जाईल, तुमच्या भावना दुखावतील. अशा घटनेमुळे तुम्ही थोडे दुःखी राहाल. कधी कधी असं वाटेल की या व्यक्तीकडून असं अपेक्षित नव्हतं, पण हे घडेल. त्यामुळे तुमचं मन खिन्न राहील. तुमच्या कामात अडथळे येतील. जे काम तुम्हाला लवकर होणं ते रखडतील. प्रवास वाढतील, मेहनत जास्त लागेल आणि त्यातूनच लहान सहान यश मिळतील. तुमचा शत्रुपक्ष अचानक सक्रिय होईल. तुमच्या विरोधात काम करेल. सतर्क राहा. तुम्हाला माहित आहे की कोण तुमच्या विरोधात आहे, कोण तुमचं हित चिंततो आणि कोण अहित. त्यामुळे भावनांमध्ये वाहू नका. सिंह राशीच्या लोकांनो, हीच तुमच्या मनाची आणि चांगल्या कर्मांची खूण आहे. तुम्ही नात्यांना सांधून ठेवता, सावरून ठेवता. पुढच्या काळात अनावश्यक खर्च वाढेल. काही अशा गोष्टींवर खर्च होईल की नंतर पश्चात्ताप वाटेल. तुमचं बजेटही थोडं बिघडेल. त्यामुळे विचारपूर्वक खर्च करा आणि पैशाच्या व्यवहारात खूप काळजी घ्या. विचार न करता कुणालाही पैसे देऊ नका, अन्यथा पैसे अडकतील आणि मनस्ताप वाढेल. पण येणाऱ्या दिवसांमध्ये तुमच्या मनात धार्मिक प्रवृत्ती वाढेल, ईश्वर भक्ती वाढेल, पूजापाठात मन लागेल. मंत्रजप करा, मंदिरात जा, हे खूप चांगलं आहे. जर मनात विचार येतोय तर तो नक्की अंमलात आणा. तुम्ही अशी व्यक्ती आहात ज्यांचं मन काचेसारखं स्वच्छ आहे. तुमचं कोणावरही वैर नसतं. म्हणूनच जरी हा जग तुम्हाला समजलं नाही, जरी इथले लोक तुम्हाला नाव ठेवतील, तरीही देवाला तुम्ही सर्वात प्रिय आहात. जर देवावरची तुमची श्रद्धा ढली तर अडचणी वाढतात. पण जर तुमचा विश्वास दृढ झाला, तुम्ही भक्तिपूर्वक साधना केली, तर तुमचे जीवन सुसह्य होतं. यश आणि शांती फक्त आध्यात्मिक मार्गानेच मिळू शकते. सिंह राशीच्या लोकांनो, हे खरं आहे की देवाला मित्र, पिता, गुरु कुणीही समजून मनापासून जोडलं तर प्रत्येक दुःखात त्यांच्याशी बोलणं शक्य होतं. मंदिरात जाऊन मन मोकळं करा. जसं तुम्ही तुमच्या आईशी बोलता तसं देवाशी बोला. त्यांना सांगा, आता सर्व तुमच्याच हाती आहे. आम्हाला काही कळत नाही, फक्त तुम्ही पहा. जे काही होईल ते तुमचं. हे करून पहा. आम्ही खात्री देतो, देव तुम्हाला इतका प्रेम करतो की तुमचं काही वाईट होणारच नाही. तुमची रास देवाला सर्वात प्रिय आहे, कारण तुम्ही सत्याचे मार्गदर्शक आहात. तुम्ही कधीही खोट्याचं समर्थन करत नाही, फक्त सत्याच्या मार्गावर चालता, मग वेळ कितीही कठीण का असेना. संघर्ष कसाही असो, हे तुम्ही इतरांना चांगल्या प्रकारे शिकवता. पण सध्या तुमच्या आयुष्यात जो काळ चालू आहे त्यामध्ये व्यापाऱ्यांसाठी थोडी अडचण निर्माण होऊ शकते. व्यापारात काही अडचणी येतील. पैशांचं काही असं व्यवहार होईल की जो नंतर खूप त्रासदायक ठरेल. सध्या तुमच्या व्यापारात लहान सहान अडचणी येत राहतील, ज्या तुम्हाला शांतपणे निर्णय घेण्यात अडथळा आणतील. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुमचं लक्ष चुकीच्या कामांकडे वळण्याची शक्यता आहे. सिंह राशीच्या लोकांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून गुरुजींचे आशीर्वाद भविष्यात देखील मिळत राहतील. धन्यवाद.